या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही संघाने लगेच क्विकली मैदानात दाखल व्हायचंय आणि क्षेत्ररक्षण देखील लगेच सजवून घ्यायचंय आणि दोन बॅटर देखील मैदानात दाखल जायचंय. आणि जरी मरी पालिवली बी संघ आपण कुठे असेल तर आपली जी टीम प्लॅनिंग असेल, जोही प्लॅनिंग असेल तो देखील लगेच करून घ्यायचा आहे. यातील विजय संघ आणि जरीमरी पालिवली बी संघ असा सामना आपण आजच्या दिवसातील अंतिम मॅच पाहू शकणार आहोत. यातील विजय संघासमोर जर पाहिलं तर जरीमरी पालिवली बी असा सामना आपण पाहत आहेत. इथून जर पाहिलं तर चला दोन्ही संघाची लगेच मैदानात दाखल व्हायचं आहे. आई गावदेवी पालिवली बी संघाचा एक प्रतिनिधी इथे लगेच संपर्क साधायचा आहे. आई गावदेवी पालिवली बी एक प्रतिनिधी आपण लगेच क्विकली संपर्क साधायचा आहे. सन्माननीय आदरणीय अविनाशजी परेड वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे सदस्य आहेत. लगेच आपण मैदानात दाखल व्हायचं आहे. माफ करा, क्रीडा मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. अविनाशजी एरंडे आपण क्विकली या क्रीडा मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांकडून आपल्याला मात्र एक नम्रतेची विनंती आहे, आपण क्रीडा मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. पंच देखील लगेच या मॅचला ऑन करायचे आहेत. सलामीची जोडी देखील मैदानात दाखल होत असणं मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून 18 चेंडूचा खेळ आहे आणि या 18 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने केला जाईल हे देखील मात्र आपण पाहू शकणार आहात. आई गावदेवी स्पोर्ट भूतपाडा आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर बंटी स्पोर्ट आडणे संघ या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच मात्र आपण पाहू शकतायत. अविनाशजी परेड इथे मात्र उपस्थित, माफ करा, अविनाशजी एरंडे इथे उपस्थित आहेत. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी देखील क्रीडा मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. अविनाशजी एरंडे यांच्याकडून जर पाहिलं तर प्रति षटकार आणि प्रति 3 षटकार आणि प्रति 3 चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज, या बॅटिंग करणं 1000 रुपयाचा कॅश प्राईज या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मात्र इथे वितरित केलं जाईल. एकंदरीत सलगचे 3 षटकार, सलगचे 3 चौकार अविनाशजी एरंडे वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन उपाध्यक्ष यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राईज या बॅटरसाठी मात्र इथे लावलं गेलंय. अमित हा गोलंदाजी मार्ग पण सज्ज झाला. एकंदरीत जर पाहिलं तर कवेश आणि विकी लोंडे ही जोडी मैदानात सज्ज झाली. इथून 3 षटकांचा खेळ आपण देखील मात्र पाहू शकतो. चला स्पीडअप करायचंय. गोलंदाजी मार्क पण गोलंदाज देखील सज्ज झालाय आणि बॅटिंग करणाऱ्या टीम कडून देखील 2 बॅटर आपण देखील मात्र पाहू शकतायत. पहिला बॉल यावेळेस मात्र पहिला बॉल मिस्टामिंग झालाय. जेल घेण्याची संधी या मॅचची गोल्डन विकेट आहे आणि ही गोल्डन विकेट इथे मात्र तंबूच्या अस्त्राला परतावा गेल. मिस्टर विकी लोंडे बॅक टू द पवेलियन. खेळाडू बाद. एकंदरीत जर पाहिलं तर अमितने पहिल्याच बॉलवर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर महत्त्वाची विकेट विकी लोंडे याला मात्र तंबूच्या अस्त्राला परत पाठवलं गेलंय. 2 चेंडूचा खेळ इथे मात्र त्याने कंप्लीट केला गेलाय आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ही अमितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय महेश. हा बॅटर आपण मैदानात पाहू शकताय. दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय महेश.
अमित जर पाहिलं तर P1च्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. एकंदरीत चांगलं क्रिकेट हे अमितच्या माध्यमातून पाहायला मिळत होतं. अमित पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज झालाय. चेंडू क्रमांक 3 टाकण्यासाठी आपल्या बॉलिंग क्रीजवरती आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज झालाय अमित हा गोलंदाज. तिसरा बॉल प्रगतीपथावर अमित हा गोलंदाज. यावेळेस मात्र वेगवान गतीचा चेंडू होता. या चेंडूवर देखील विकेट घेण्याची संधी. पुनश्च एकदा जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नव्हता आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर विकेट इथे मात्र घेता आली नाही. परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचली ती 3 चेंडूच्या अखेरीस 3 या अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. चांगल्या पद्धतीचा खेळ चांगलं क्रिकेट हे मात्र मैदानात आपण देखील मात्र पाहत आहेत. अमित हा गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज झालाय. यावेळेस एक क्लासिक कलात्मक फटका इथे कन्वर्ट केला गेलाय. अलाउन द कार्पेटच्या साईडने हा फटका एक्झिक्यूट केला गेला. परंतु एक सिंगल धाव इथे मात्र जॉईंट होईल आणि या सिंगल धावेने जर पाहिलं तर धावसंख्या 4 चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर 4 या अंकावरती धावसंख्या आपण पाहत आहेत. 3 चेंडू जर पाहिलं तर लगातारचे 3 षटकार आपण पाहू शकतायत. जगदीशजी दोंडी यांच्याकडून देखील पारितोषिक लागलं गेलंय. तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज इथे मात्र लागलं गेलंय. यावेळेस एक चांगला स्ट्रोक अटेंड केला गेला परंतु एक सिंगल धाव इथे कन्वर्ट होऊन धावसंख्या फलकावरती पाहू शकतायत 5 या अंकावरती धावसंख्या. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट आणि या 5 चेंडूवर तब्बल सिंगल धावसंख्या खर्च करून 5 ही धावसंख्या फलकावरती पाहत आहेत अमितच्या माध्यमातून. अमित पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस मात्र बॉलर लाईनचा चेंडूचा झेल घेण्याची संधी आहे आणि अमित या गोलंदाजाने स्वतःच्या पॉझिशनमध्ये इथे विकेट मिळवली. खेळाडूला माघारी परतावा लागेल. खेळाडू बाद. जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सपनों की दुनिया बसाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. षटकाची होती समाप्ती आणि एका षटकाच्या अखेरीस जर पाहिलं तर 1 विकेटच्या मोबदल्यात जर पाहिलं तर धावसंख्या 5 या अंकावरती स्थिर ठेवली गेली. आकेश हा नवीन बॅटर मैदानात दाखल झाला. बंटी स्पोर्ट आडणे संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत आणि गोलंदाजी मार्क पण देखील लाला हा गोलंदाजी मार्क वर सज्ज झालाय. एकंदरीत जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच किताब या गोलंदाजाने देखील मात्र पटकावलं गेलं आणि तो लाला आपल्या प्रगतीपथावर सज्ज आहे. एकंदरीत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. मागील सामना झाला त्यामध्ये जर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्या कारण पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या आली होती आणि लाला यांनी मात्र ती रोख लावली गेली. यावेळेस एक चांगला बॉल एक निर्धाव चेंडू इथे काउंट होईल. पहिलाच बॉल अप्रतिम पद्धतीने मात्र हाताला गेला. एकंदरीत एक चांगला वेगवान गतीचा चेंडू होता. लालाच्या माध्यमातून मात्र हा चेंडू इथे कन्वर्ट केला गेला. डॉट बॉल. इथून जर पाहिलं तर आक्रमकता सिद्ध करावी लागेल. विध्वंसक अंदाज तुम्हाला मात्र करावा लागेल. यावेळेस मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता आणि जर पाहिलं तर एक चांगला बॉल स्वतःच्या बॉलमध्ये एक क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि एक ही धाव खर्च करू दिली गेली नाही. एक पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू इथे काउंट होईल आणि 2 चेंडूच्या खाली जर पाहिलं तर धावसंख्या 5 या अंकावरती धावसंख्या स्थिर आहे. यावेळेस जर पाहिलं तर बॅटची लिडिंग आहे. जेल घेण्याची संधी आहे आणि ते घडले काय तर विकेट मिळते. खेळाडूला माघारी परतावा लागेल. खेळाडू बाद. बॅक टू द पवेलियन. अजय सालकर हा नवीन बॅटर मैदानात दाखल झाला. एकंदरीत जर पाहिलं तर या षटकातील आतापर्यंत पाहू शकतात 3 चेंडूचा खेळ कंप्लीट केला गेलाय आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ही मात्र पाहायला मिळते. एकंदरीत पूर्णपणे हेरलाय गोलंदाजाने. इथून डबल सिंगल आणि या डबल सिंगलच्या साहाय्याने एखादा कन्व्हिन्सिंग मोठा स्ट्रोक तुम्हाला अटेंड करावा लागेल कारण जर पाहिलं तर सामना पुढे तुम्हाला चालू ठेवावा लागेल आणि आकेश आणि नवीन बॅटर अजय सालकर या बॅटरला मात्र इथून चांगल्या पद्धतीची धावसंख्या एकवटावी लागेल.
गोलंदाजी मार्कमध्ये जर पाहिलं तर लाला हा गोलंदाज आपण देखील मात्र पाहू शकता चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतायत. तो लाला आपण देखील मात्र पाहू शकतात. यावेळेस एक चांगला बॉल पडल्यानंतर बाउन्स प्राप्त केला आणि तदनंतर जर पाहिलं तर चेंडू निघून गेला सरळ विकेट कीपरच्या हातखंडामध्ये. डॉट बॉलची सांगता झाली आणि या डॉट बॉलच्या साहाय्याने जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. चांगली गोलंदाजी चांगलं गोलंदाजीचं पृथ्वीकरण लालाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तो लाला यावेळेस मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपर इझिली डन अँड लुक ॲट दिस डिस्टन्स इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. चांगला स्ट्रोक इथून अटेंड केला गेला आणि चेंडूला 6 धावेत पराभूत केलं. यावेळेस मात्र वन्स अगेन पुन्हा एकदा चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न फसलाय आणि हा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला निवांत जाऊन बसलाय. विकेट मिळते खेळाडू बाद. लाला अप्रतिम पद्धतीने मात्र कमबॅक करतो. एकंदरीत जर पाहिलं तर लालाने हे षटक इथे कंप्लीट केले गेले आणि धावसंख्या फलकावरती तब्बल 11 या अंकावरती धावसंख्या आपण पाहतायत. एकंदरीत चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतायत. आई गावदी स्पोर्ट बुधपाडा या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि लाला वारस पैल अफलातून गोलंदाजी मात्र लालाच्या माध्यमातून जरूर एक षटकार आला परंतु कमबॅक इथे मात्र लालाच्या माध्यमातून केलं गेलं. नितीन हा गोलंदाजी मार्क वरनं मात्र सज्ज झाला. एकंदरीत जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट करायचंय. 2 गोलंदाजांनी चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. इथून नितीनने चांगल्या कामगिरी केली तर एक चांगल्या स्थितीत हा संघ पाहू शकतात. यावेळेस मात्र बिस्टाबी स्ट्रोक झाला. झेल गळ्याची संधी आहे परंतु 1 बाउन्सने चेंडूला गॅदर केलं जातंय आणि तब्बल 2 धावेचा प्रयत्न सफल. 2 धावे इथे कंप्लीट करून धावसंख्येचा आलेख 2 ने पुढे जाऊन पोहोचलाय. तो बलकावरती तब्बल आपण पाहू शकतायत 13 या अंकावरती धावसंख्या इथून पाहायला मिळते. षटकात जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ ते कंप्लीट करायचं. या 5 चेंडूमध्ये जर पाहिलं तर चांगले फटके कन्वर्ट करावे लागतील. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी खालच्या पट्ट्यातील चेंडू होता आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर हा फलंदाज या चेंडूला मात्र बीट झालाय आणि एक डॉट बॉलची सांगता इथे कंप्लीट झाली. इथून 2 चेंडूचा खेळ गोलंदाजाने कंप्लीट केला नितीन. एकंदरीत आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर आई गावदेवी स्पोर्ट भूतपाडा संघाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कामगिरी ही पाहायला मिळते. यावेळेस मात्र अभय फ्रॉम द बॉडी चांगल्या पद्धतीचा मात्र हा चेंडू होता. पुन्हा एकदा वन्स अगेन डॉट बॉल चांगली लेन चांगली पिचिंग गोलंदाज नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलग जर पाहिलं तर 2 चेंडू निर्धाव पद्धतीने मात्र हाताळले गोलंदाज नितीनच्या माध्यमातून अफलातून पद्धतीची मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस मात्र अडबा बॅटने स्टोकाडन करण्याचा प्रयत्न केला गेला. अखेरच्या माध्यमातून 1 बाउन्स चेंडू गॅदर देखील झालाय आणि निघून गेलाय सरळ 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार 4 धावा. इथून जर पाहिलं तर अखेश या बॅटरला चांगल्या पद्धतीची धावसंख्या एकवटावी लागेल. यावेळेस मात्र सफल झाला फ्रंटफूटला गेले परंतु बॅट अँड बॉल प्रॉपरली झाला नाही आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर हा झेल घेण्याची संधी होती आणि ती संधी ते सोडली गेली. एकंदरीत जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूवर जर पाहिलं तर कशा पद्धतीची मात्र खेळी केली जाते आकाशच्या माध्यमातून हे देखील मात्र पाहायचं आहे. शेवटचा बॉल शिल्लक गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर नितीन हा गोलंदाज आकेशच्या विपक्षात आपण देखील मात्र पाहू शकतात. आकेश हा बॅटर. शेवटचा बॉल यावेळेस आडवा बॅटने करण्याचा प्रयत्न केला गेला. षटकाची होती समाप्ती आणि 3 षटकांच्या घरी जर पाहिलं तर धावसंख्या 19 अंकावरती 20 धावांचा वाण ठेवले गेले आणि 20 धावांचा पाठलाग इथून कशा पद्धतीने केला जाईल हे मात्र पत्र पाहूयात. स्वर्गीय पप्पू फलते ठेवला याच स्मृतीच्या शहर. स्वर्गीय पप्पू फलते ठेवला याच स्मृतीच्या शहर. स्वर्गीय पप्पू फलते ठेवला याच स्मृतीच्या शहर. स्वर्गीय पप्पू फलते ठेवला याच स्मृतीच्या. आपण
आपण जर पाहिलं तर स्वागत आणि सत्कार या कार्यक्रमाकडे थोडासा वळतोय. एकंदरीत मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार देखील या आयोजकांच्या वतीने मात्र केला जाईल. आपण पाहू शकता ते या मंचावर एक गोड व्यक्तिमत्व त्यांचा यथोचित स्वागत आणि सत्कार इथे केला जातोय. आपण पाहू शकतात सन्माननीय आदरणीय गोड व्यक्तिमत्व विनोदजी पाटील यांचा यथोचित स्वागत आणि सत्कार या क्रीडा मंचावर केला जातोय. तर सन्माननीय विनोदजी पाटील यांचा यथोचित स्वागत सत्कार करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय की संदीपजी घोषे यांच्याकडून यांचा यथोचित स्वागत आणि सत्कार या क्रीडा मंचावर केला जातोय. एक गोड व्यक्तिमत्व संदीपजी पाटील यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र माईची शाळ आणि तदनंतर जर पाहिलं तर या स्पर्धेची कायमस्वरूपी राहणारी आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि हसत आणि खेळत राहा असा संदेश देणारा बुके देऊन त्याचा यथोचित स्वागत आणि सत्कार या मंचावर केला जातोय. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय अविनाशजी एरंडे यांचा यथोचित स्वागत आणि सत्कार या मंचावर केला जातोय. तर आम्ही आमंत्रित करतोय संदीपजी घोषे यांच्या शुभ हस्ते मात्र जर पाहिलं तर अविनाशजी एरंडे यांच्या यथोचित स्वागत आणि सत्कार इथे केला जाईल. 20 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. 19 धावसंख्या बलकावरती जोडली गेली. आपण पाहू शकता ते एक गोड व्यक्तिमत्व आणि वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष जर पाहिलं तर अविनाशजी एरंडे यांचा यथोचित स्वागत आणि सत्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र माईची शाल आणि या स्पर्धेची कायमस्वरूपी राहणारी आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि असत खेळत राहा असा संदेश देणारा एक बुके देऊन त्याचा यथोचित स्वागत आणि सत्कार या क्रीडा मंचावरून साई स्पोर्ट उसगाव संघाच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर पाहिलं गेलं तर आपण पुढील यथोचित स्वागत आणि सत्कार करतोय. सन्माननीय आदरणीय कुणालजी पाटील यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार या मंचावर केला जातोय. तर कुणालजी पाटील आपण देखील मात्र पुढे यायचंय. तर संदीपजी घोषे यांना विनंती करतोय की यांचा यथोचित स्वागत आणि सत्कार या मंचावर करायचंय. माईची उबदार श्वाल महाराष्ट्राचा महावस्त्र आणि तदनंतर जर पाहिलं तर या स्पर्धेची कायमस्वरूपी राहणारी आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि हसत राहा खेळत राहा असा संदेश देणारा एक बुके देऊन त्याचा यथोचित स्वागत आणि सत्कार या क्रीडा मंचावर केला जातोय. कुणालजी पाटील लाईव्ह स्क्रीन आपण पाहू शकतायत. संदीपजी घोषे यांच्या शुभारंभाचे मात्र त्यांच्या यथोचित स्वागत आणि सत्कार इथे मात्र केला जातोय. तर वळूया ऑनगोइंग मॅच कडे. आपण पाहू शकतायत बंटी स्पोर्ट आडणे आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर आई गावदेवी स्पोर्ट बुधपाडा या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच मात्र पाहू शकतायत. यावेळेस मात्र पुणे एकदा स्विच अटेंड करण्याचा प्रयत्न इटपेडच्या हा चेंडू मात्र फोर्स केला गेला आहे आणि एक सिंगल धाव दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील इथे केला जातोय आणि तब्बल 2 धाबा इथे कंप्लीट केला जात आहेत. आणि 2 धाब्याने जर पाहिलं तर 2 चेंडूच्या आखरी धाबसंख्या 6 या अंकावरती धाबसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. षटकातील जर पाहिलं तर 2 चेंडू सकाळी ते मात्र कंप्लीट झाला. आम्ही चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आणि इथून फलंदाजी देखील चांगल्या पद्धतीची. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु वारंवार तुम्ही स्विच हिट मात्र इथे खेळू शकत नाही. कारण जर पाहिलं तर तुमची आय साईड ही मात्र खूप गरजेची आहे आणि स्विच हिट खेळत असताना जर पाहिलं तर ती खूप गरजेची असते. यावेळेस मात्र अडबा बाटण्यास टोकाडून करण्याचा प्रयत्न होता आहे. सिंगल धाव इथे मात्र कन्वर्ट केली जाईल आणि एक सिंगल धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्या 4 चेंडूच्या अखेरीस जाऊन पोहोचती ती पलकावरती तब्बल 7 या अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. षटकातील इथून 2 चेंडूचा खेळ गोलंदाज आपण पाहू शकतात विकी या गोलंदाजाला कंप्लीट करायचा आहे. आजच्या दिवसात जर पाहिलं तर तुम्हाला अंतिम मॅच खेळायची इथून प्रयत्न करावे लागतील. इथून तुम्हाला चांगली इनिंग साकारावी लागेल. यावेळेस मात्र पल्लू स्कूप केल्याचा प्रयत्न होता फसला आहे. मात्र हा फलंदाज इथे चुकी करते. एकंदरीत जीवनदान दिले जाते आणि या जीवनदानाचा फायदा बॅटरने घेतलाय का हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कारण इथून या बॅटरने चांगल्या पद्धतीची इनिंग केली तर पूर्णपणे नेस्तानाभूत संघ होईल. आपण पाहू शकता फिल्डिंग करणारा संघ. एकंदरीत विकेट आणि जर पाहिलं गेलं तर डॉटबॉल हे एकमेव अस्त्र आहे आणि त्याचा मात्र जर पाहिलं तर संधी आली होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. एकंदरीत जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि या 5 चेंडूच्या अखेरी जर पाहिलं तर 8 धावसंख्या बलकावरती पाहू शकतायत.
शेवटचा बॉल गोलंदाजी मार्क पण यावेळी साडूबा बाटना स्टोक करण्याचा प्रयत्न दुसरं की आपण चांगल्या पद्धतीने आपण का गॅदर झालाय क्षेत्ररक्षक वेगाने या चेंडूवर ट्रॅव्हल होत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि तब्बल 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल दुहेरी 10 अंकावरती धावसंख्या आपण पाहू शकतायत. दोन विकेटसाठी जर पाहिलं तर 500 रुपयाचे कॅश प्राइज जगदीशजी दोंडी यांच्याकडून मात्र इथे लावलं गेलंय. एकंदरीत जर पाहिलं तर आयुष्य खूप लहान आहे, कर्तृत्व केलं तर मान आहे. रडतोस काय वेड्या, इथे कर्तृत्व करावं लागेल कारण ही मॅच हा सामना आणि ही टुर्नामेंट तुझ्यासाठी खूप मान आहे. आणि इथून जर पाहिलं तर आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळायची असेल तर चांगलं क्रिकेट, चांगला खेळ आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट तुम्हाला निश्चित दाखवावंच लागेल. 3 डॉट चेंडूसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र लावलं जात आहे जगदीश जॅन्सकडून. यावेळेस मात्र कलात्मक क्लासिक स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत आणि घडतंय काय तर इथे विकेट मिळाले. खेळाडूला माघारी परतावा लागेल. खेळाडू बाद. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र इथून करावा लागेल. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम तो कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जिंदगी जख्म से भरी है मेरे यार, जिंदगी को हालात को वक्त को मरम बनाना सीख ले. हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल जिंदगी जीना सीख ले. आणि इथून जर पाहिलं इथून जर पाहिलं तर ज्या क्षेत्ररक्षकाने जी कॅच घेतली गेली जयेश त्याच्यासाठी मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र दिलं गेलंय. साईस्पोर्ट उसगाव यांच्या वतीने मात्र एक 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र दिलं गेलं. एकंदरीत जबरदस्त ही मॅच आपण देखील मात्र पाहू शकतायत. आणि पहिल्याच बॉलवर विकेट आणि डॉट बॉल इथे घ्याव्याच लागतील कारण ही मॅच रंगतदार स्थितीमध्ये मात्र पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट इथून मात्र बंटी स्पोर्ट आडणी संघाला करावा लागेल कारण ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवत असतात आणि शिकले लोक तोच इतिहास वाचतात. आणि यावेळी देखील एक जबरदस्त तगडा प्रहार चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 1 बाउंस ओर देव चौकार 4 धावा. महेश याच्या गोलंदाजीचा कर्पूस समाचार घेतला जातोय. एकंदरीत नितीनच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची मात्र बॅटिंग पाहायला मिळते. अरे सुरमे की तरह पिसा इन लोगों ने हमें तब जाके बसे इन लोगों की निगाहों में हम. आणि जर पाहिलं तर नितीनने दाखवलाय आपला बॅटचा दम, आपला दोन बॅटिंग जबरदस्त बॅटिंग बाय नितीन. इथून जर पाहिलं तर गोलंदाजी मार्क होऊन महेश हा गोलंदाज यावेळेस स्विच हिट जबरदस्त फटका शॉट टर्डमॅनच्या रिझनच्या डोक्यावरून हा चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार 4 धावा. मित्रांनो या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जाताना की हा विषय असो वा खेळ आपला सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. आणि ज्यावेळेस देखील नेस्तनाबूत केल्याचं काम केलं जात आहे, पनीचे डिस्पॅच केलं जात आहे. फलंदाज बाद, बॅक टू द पवेलियन. खेळाडू आउट.
इथून 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या तब्बल 18 अंकावरती. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी तुम्हाला 2 धाबेची आवश्यकता आहे आणि या 2 धाबेचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे देखील मात्र पाहू शकतात. एका बाजूने जर पाहिलं तर आई गावदेवी भूतपाडा आणि दुसऱ्या बाजूने बंटी स्पोर्ट आडणे संघ या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच आपण देखील मात्र पाहू शकतात. 18 धावसंख्या फलकावरती जोडण्याचं काम बाटनने केलंय आणि 2 धाबेची आवश्यकता इथून जर पाहिलं तर आपण पाहू शकतात. यावेळेस मात्र मॅचची लिडिंग आहे. जेल घेण्याची संधी आणि ट्विस्ट या मॅच मध्ये आला गेला. विकेट मिळते खेळाडूला माघारी पडतो. खेळाडू बाग टू द पहिले खेळाडू आहोत. इथून जर पाहिलं तर षटकातील आपण पाहू शकतात लगातार 2 विकेट मिळवल्यात. जे पारितोषिक लावलं गेले ते जमा करायचं. एकंदरीत लगातार 2 विकेटसाठी आपण पाहू शकता जगदीशजी दोंडी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज लावलं होतं ते जमा करायचं आहे. एकंदरीत एक वाईट बॉल इथे मात्र अर्जित केला गेलाय. जगदीशजी दोंडी यांच्याकडून आपण पाहू शकाल 2 विकेटसाठी इथे मात्र पारितोषिक लावलं गेले आणि इथे मात्र 2 विकेट या गोलंदाजाने मात्र प्राप्त केल्या गेल्यात आणि 1000 रुपयाचे कॅश प्राइज देखील इथे जमा करायचे. यावेळेस मात्र बॅटची चांगल्या पद्धतीने मात्र कन्वर्ट केले गेले आणि चेंडूला फेकून दिले गेले सरळ. विजयाचा चौकार 4 धावा चौकार. चला एक गावदेवी भूतपाडा संघाचे कॅप्टन आणि जरीमरी पालिवली बी संघाचे कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच क्विकली आपण देखील यायचे. आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपण देखील मात्र पाहू शकतात.